नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, वनरक्षकसाठी आता नाशिकचं ग्राउंड झालंय, धुळ्याचं झालंय मित्रांनो. आणि त्यामध्ये विद्यार्थी आता विचारताय की याचं मेरिट किती लागणार आहे, किंवा बहुतेक विद्यार्थ्यांचे अजून क्वेश्चन आहे की ठाण्याचं ग्राउंड कधी होणार आहे, त्याचा ट्रॅक कुठला असणार आहे. कोल्हापूरचं सेम क्वेश्चन आहेत, नागपूर विषयी पण सेम क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. मग या सगळ्या क्वेश्चन आणि त्यांचं निरसन करण्यासाठी आज आपण आलो मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, ठाण्याचं जे ग्राउंड आहे, ज्यावेळेस विद्यार्थी तिथे नाशिकचे गेले विद्यार्थी रनिंगसाठी आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ठाण्याचे विद्यार्थी गेले, त्यावेळेस त्यांना एक हिंट देण्यात आली. हिंट म्हणजे त्यांना एक क्ल्यू देण्यात आला की तुमचं जे ग्राउंड होणार आहे ते ग्राउंड तुमचं बहुतेक नाशिकच्या, बघा बहुतेक त्यांनी शब्द वापरले, तिथले जे इन्स्पेक्टर होते त्यांनी शब्द असे वापरले की तुमचं बहुतेक जे नाशिकचं ग्राउंड होते त्याच ग्राउंडवर तुमचं पण ठाणेवाल्यांचं पण रनिंग ही होऊ शकणार आहे. नंतरच्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता मग मेरिट किती लागणार आहे. बघा, आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही कंप्लीट करू. आता मग 28 फेब्रुवारी जर करायची असेल त्यांना, ओके, तर त्यांना जी काही राहिलेल्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड आहेत, जसं झालं की तुमचं ठाणे झालं किंवा नागपूर, कोल्हापूर हे विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे त्यांना कमीत कमी सर्व जी काही लिस्ट वगैरे आहे ती सगळी आता तुमची 10 तारखेपर्यंत होणार आहे. आणि 10 ते 20 मध्ये तुमचं ग्राउंड तुम्हाला 28 फेब्रुवारी पर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही नाशिक आणि धुळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की मग मेरिट किती लागेल. आता बहुतेक विद्यार्थ्यांना आशा आहे, पहिल्या दिवसापासून बहुतेक विद्यार्थी सिरियसली या गोष्टीला घेतलं होतं आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याच्यावर मेहनत पण घेतली. पण ज्यावेळेस विद्यार्थी तिथे आले, रनिंगसाठी आले, आणि त्या विद्यार्थ्यांनी जवळपास, बघा, ज्या विद्यार्थ्यांना 90+ असे मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 50 ते 60 एवढं ग्राउंड घेतलंय. ओके, बघा, जास्त नाही, 90 म्हणजे जास्त. जर आपण समजा ग्राउंडचा विचार करू तर ग्राउंडमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स काही मिळाले नाहीत, कारण की ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ट्रॅक त्यांनी फसवला, ट्रॅकमध्ये प्रॉब्लेम होता, चढ होती, उतार होती, असे विद्यार्थ्यांचे कमेंट आहे. ओके, तर आपण म्हणजे ते कमेंट विद्यार्थ्यांचे आले त्यानुसार जर आपण गेलं तर विद्यार्थ्यांना, आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आलेत, बहुतेक विद्यार्थ्यांना 50, 55, 60, मॅक्स टू मॅक्स एखाद विद्यार्थी 70 एवढं ग्राउंड घेतलंय. बघा, मॅक्स टू मॅक्स म्हणजे एखाद विद्यार्थ्याने 70 पर्यंत. आउट ऑफ तर मुश्किलच होतं, आउट ऑफ तर नाहीच आहे, बट 70 पर्यंत कमी विद्यार्थी. जर आपण ऍव्हरेज काढायला गेला, ज्या विद्यार्थ्यांना 80-85 असे मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी 60चा जर तुम्ही घेतलं ग्राउंड, बघा 60चा जर ग्राउंड घेतलं तर जे आपला रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमचा जर ऑन अँड ऍव्हरेज बघितला, बघा बहुतेक विद्यार्थी जे काही असेल त्यांना आपण सत्य माहिती देतच असतो, कारण की उगाच त्यांची पण आशा तिथे लागायला नको. आता काय झालंय ना, आता आपण फॅक्टवर बोलणार आहे, कारण की तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं, रनिंग झालं. आता याच्यात तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्ही ना कोणाला विचारा ना कोणाला फोन लावत बसा. बघा, जे काही होईल ते होईल. तुमच्याकडे तुमचे पेपरचे मार्क्स आहेत, तुमचे ग्राउंडचे मार्क्स आहेत. मग आता विचारायचं काय गरज आहे कोणाला. जे काही मेरिट लागणार आहे ते डिस्प्ले होईलच, आणि त्याच्यानुसार तुम्हाला कळणार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय आहात का नाही. म्हणजे काही मेरिट आहे ते मेरिट, बघा मित्रांनो, जवळपास 135च्या वर हे जाऊ शकतं. 135च्या वर प्लस मायनस होऊ शकतं, पण मायनस तर नाही होऊ शकत, प्लसच होऊ शकतं, कारण की बहुतेक विद्यार्थ्यांनी रनिंगमध्ये ऍव्हरेज मार्क्स 60, 55, 60 असे मार्क्स घेतले, आणि त्यांना जर पेपरमध्ये 90 मार्क्स असतील तर आपण 90, 85, 80 असे मार्क्स असतील तर त्यांचं जे मेरिट आहे ते अबोव्ह 130-35 पर्यंत हे जाणार आहे. सो टेन्शन घेऊ नका. जे काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड राहिलंय, नागपूर, कोल्हापूर, इतर अजून जे काही राहिले असेल त्यांचं पण 28 फेब्रुवारी पर्यंत या सगळ्या जे काही प्रोसेस आहे त्या फास्ट रित्या ते करतील, कारण की आता आचारसंहिता पण आहे, लोकसभेची निवडणूक आहे, त्यासाठी त्यांना हे सगळं करणं गरजेचं आहे. सो टेन्शन घेऊ नका. ज्यांचं चांगलं ग्राउंड झालंय त्यांना शुभेच्छा. ज्यांचं कोणाचं ग्राउंड राहिलंय त्यांनी पॉझिटिव्ह जा, स्ट्रॉंग जा. होईलच काम. या हेतूने, या उद्देशाने, या एमने, या डेस्टिनी पर्यंत पोहोचण्यासाठी, अशा उद्देशाने तिथपर्यंत पोहोचा आणि तुमचं सिलेक्शन तुम्ही मिळवून घ्या मित्रांनो. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.